श्रावण मास निमित्त आयोजित ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेमध्ये आज ज्यांच्या प्रवचन सेवेचा आपण लाभ घेणार आहोत ते हरिभक्त परायण विष्णुदास नामदेव महाराज ढवळे चारठाणकर महाराजांचं आगमन झालेलं आहे. महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आजची प्रसादाची सेवा श्री श्रीनिवास शिवप्रसादजी काबरा यांची आहे. त्यांनी माऊलींच्या प्रतिमेचं पूजन करून बाबांचा सत्कार करावा. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. केशवराज बाबासाहेब महाराज की जय. भारत माता की जय. आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपले मोबाईल बंद करावेत किंवा सायलेंट मोडवरती ठेवावेत. वक्रतुंड महाकायी सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आता विनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी म्या. शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वती नमस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुन. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. आर्तुतो आर्तिचेनी व्याजे जिज्ञासुतो जाणावया लागी भजे. तिजेनी तेने इच्छिजे अर्थसिद्धी. मग चौथियाच्या ठाई काहीच करणे नाही. म्हणून एको भक्तो पाही ज्ञानिया जो.
प्रस्तुत सेवेला निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेतल्या 7व्या अध्यायातील 16वा असा श्लोक आहे। या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, अर्जुना, माझी भक्ती करणारे 4 प्रकारचे भक्त आहेत। ते 4 प्रकारचे भक्त कोणते आहेत? तर अर्थार्थी भक्त, आर्त भक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त असे 4 प्रकारचे माझी भक्ती करणारे भक्त आहेत, असा या श्लोकातला थोडक्यामधला अर्थ आहे। या श्लोकावर काही बोलण्यापूर्वी पूज्य असणारे केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या प्रांगणामध्ये हा अनेक वर्षापासून श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरी प्रवचनाचा हा उपक्रम केलेला आहे, चालू आहे। कारण आताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर सप्ताहामध्ये पूर्वकालामध्ये गाथा भजन असायचं, ज्ञानेश्वरी प्रवचन असायचं, पण आजकाल गाथा भजन आणि ज्ञानेश्वरी प्रवचन काय आहे हा विषय राहिलेला नाही। गाथ्याचं महत्त्व महाराजांनी वर्णन केलेलं आहे। त्याला तुकोपनिषद असं म्हटलेलं आहे। जगद्गुरू तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजे तुकोपनिषद आहे किंवा महाराजांनाच वर्णन केलेलं आहे। चौहो वेदाचे हे केले विवरण, अर्थही गहन करून या। म्हणजे आपल्याला वेद माहीत नाहीत किंवा वेद वाचन करता येत नाहीत, पण वेदामधला जो काही भाव आहे तो जगद्गुरू तुकाराम महाराजांनं प्रगट केलेला आहे। आणि त्या गाथा भजन आजकाल आपल्याला ऐकायला मिळत नाही। त्याचप्रमाणे 4 ते 5 या कालावधीमध्ये सप्ताहात ज्ञानेश्वरी प्रवचन असायचं, पण आज ज्ञानेश्वरी प्रवचन देखील राहिलेलं नाही। कारण ज्ञानेश्वरीचं महात्म्य तुम्हाला सगळ्यालाच कल्पना आहे। मी असं वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही। महाराजांनी म्हटलं, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी। सो मुखे आपण सांगत असे श्री विष्णू, गीता हा प्रश्नो अर्जुनेशी। किंवा वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होया अज्ञानाशी, आईसा वर त्या टीकेश। अशी महान असणारी ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीवर प्रवचन आजकाल राहिलं नाही। पण हे जे काही केशव बाबासाहेब महाराज ज्ञानेश्वरी मंडळ या सर्वांना विचार करून हे ज्ञानेश्वरी प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला। आणि पाहता पाहता किती दिवस झाले? 11 वर्ष ना? 18 18 वर्ष झालेले आहेत। या प्रवचनाला संख्या कमी होण्याच्या ऐवजी संख्या वाढत चाललेली आहे। का? कारण ज्या कार्यामध्ये निष्कामता असते, जर कार्यामध्ये अपेक्षा असेल तर कार्य हे लोपल्या जातं। पण ज्या कार्यामध्ये अपेक्षा नसेल त्या कार्याचा उत्कर्ष होत असतो। आणि म्हणून आपण हा जो काही उपक्रम केलेला आहे, आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन आपल्याला जशी काय तोडकी मोडकी सेवा करता येईल तशी सेवा करण्याचा
प्रयत्न करू. गीता म्हणा किंवा ज्ञानेश्वरी म्हणा, एकूण 18 अध्याय आहेत. किती अध्याय आहेत? 18 अध्याय आहेत. त्या 18 अध्यायाचे 3 विभाग आहेत. या 3 विभागामध्ये पहिल्या भागामध्ये इत्थंभूत कर्माची माहिती दिलेली आहे. दुसऱ्या भागामध्ये भक्तीची माहिती दिलेली आहे. आणि तिसऱ्या विभागामध्ये काय म्हणजे 1 ते 6 यामध्ये कर्माची माहिती दिलेली आहे. आणि 7 ते 12 तर मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील सांगितलेलं आहे. तसं प्रत्येक मनुष्य देवाची भक्ती करणारी आहेतच. देवाची भक्ती करणारा नाही असा मनुष्यच नाही. नास्तिकातला नास्तिक जरी मनुष्य असला तरी पण तो देवाची भक्ती करतोच. आणि तरुणपणामध्ये जरी भक्ती केली नाही तरी पण वय झाल्याच्या नंतर त्याला भक्तीशिवाय दुसरा पर्याय राहतच नाही. माणसं म्हणतात ना की एवढं मोठं आपण जन्मभर केलेला आहे पण त्याचा काही उपयोग झाला नाही, शेवट आपल्या दिवस कामी पडणार आहे. सांगण्याचा मुद्दा आपला एवढा चाललेला आहे. शेवटच्या क्षणाला का होईना तो भक्तीला लागल्या जातो. व्यवहारामध्ये म्हण आहे बघा, करून करून काय म्हणे हो, करून करून भागला आणि पुन्हा देवपूजेला लागला. यावरून आपण असा अर्थ काढायचा की इत्थंभूत जो काही मनुष्य आहे त्याच्याकडून भक्ती होतच असते. पण त्यामधून भगवंतानं माझी भक्ती करणारी 4 प्रकारचे भक्त म्हणून सांगितलेलं आहे. हे 4 भक्त माझीच भक्ती करणारे आहेत, पण यांचा भक्ती करण्याचा उद्देश वेगळा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाच्या जीवनामध्ये साधना करणं महत्त्वाचं नाही, तर साधना करण्याच्या पूर्वी आपला कोणता उद्देश आहे हे ठरणं गरजेचं आहे. समजा कल्पना करा, उद्देश संसार आहे आणि मात्र भक्ती करणं चालू आहे, जोड बसेल का? का बसणार नाही? कारण एक नियम आहे, जसा उद्देश असतो तशी क्रिया बनत असते. क्रियेनुसार उद्देश का उद्देशानुसार क्रिया? क्रियानुसार उद्देश ठरला जातो का उद्देशानुसार क्रिया ठरल्या जाते? काय? उद्देशानुसार क्रिया ठरल्या जाते. आपल्याला या महिन्याचं जर उदाहरण द्यायचं झालं, काहींना असा उद्देश ठरवला की दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एकही प्रवचन सोडायचं नाही. काय उद्देश ठरला? श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एकही प्रवचन सोडायचं नाही. मग हा उद्देश ठरलेला असल्यामुळं अडीअडचणी भरपूर निर्माण होतात, तरी पण तो त्या सगळ्या अडीअडचणीला बाजूला सारून
बरोबर तो 8ला या ठिकाणी प्रवचनाला येणारच. मग कुठं शेतामध्ये गेलेला असेल किंवा व्यापाराकरता परगावी गेलेला असेल किंवा काही निमित्तानं गावाला गेलेला असेल, पण त्याला तिकडं जरी उशीर होत असेल ते सगळं सोडतो, दुसऱ्या वेळेला भेटतो असं म्हणणार आणि तो बरोबर या ठिकाणी 8 वाजता प्रवचनाला हजर होणार. का? कारण त्याचा उद्देश काय ठरला? ज्ञानेश्वरी प्रवचन ऐकणे हा उद्देश ठरलेला आहे. म्हणून आपण अगोदर तुम्हाला म्हटलं की जसा उद्देश असतो तशी क्रिया होत असते. भगवान म्हणतात अर्जुना, हे 4 प्रकारची जे काही भक्त आहेत त्या भक्ताचा उद्देश भिन्न भिन्न आहे. आता अर्थार्थी भक्ताचा उद्देश भिन्न आहे, पण माझीच भक्ती करणारी आहे. आर्त भक्ताचा उद्देश भिन्न आहे, पण तो माझीच भक्ती करणारा आहे. साधकाचा उद्देश याहून भिन्न आहे, पण तो माझीच भक्ती करणारा आहे. आणि चौथा जो काही भक्त आहे त्याचा उद्देशच राहिलेला नसतो, कारण त्याला साध्य प्राप्त झालेला असतो. म्हणून या ठिकाणी जसा उद्देश असेल त्या उद्देशानुसार त्याची क्रिया होत असते. आता पहिला जो काही भक्त सांगितलेला आहे, कोणता भक्त सांगितला? अर्थार्थी भक्त. आता त्याचा उद्देश काय आहे? उद्देश एवढाच आहे की संसारातले पदार्थ प्राप्त होण्याकरता देवाची भक्ती करणे. काय? संसारातल्या पदार्थ प्राप्तीकरता देवाची भक्ती करणे आणि तेवढ्याकरता तो भक्ती करत असतो. जसं आपल्याला ध्रुवाचं उदाहरण देता येईल. ध्रुवानं जी काही देवाची भक्ती केली तर वडिलांची मांडी मिळावी म्हणून, म्हणजे हे जे काय झालं संसारातल्या पदार्थाकरताच त्यांनी मात्र काय केलेली प्राप्ती केली, पण भगवंतानं त्यांना आढळपद देऊन टाकला. हा भाग वेगळा आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच, आपलं जे भजन पूजन असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, हे जे केल्या जातं हे कशाकरता? म्हणून पैशाकरता. उद्देश काय आहे? पैसा आहे आणि परमार्थ चालू आहे. मग याला कोणता भक्त म्हणता येईल? याला कोणता भक्त म्हणायचं? अर्थार्थी भक्त म्हणायचं. आता व्यवहारामध्ये एखाद्याच्या भावाला समजा मूलबाळ जर होत नसल तर पांडुरंगाला कबूल करतो, पांडुरंगा माझ्या जर भावाला मुलगा झाला तर मी 5 वाऱ्या करीन. आणि मग तो वारीमध्ये दिसल्या जातो. मग त्याला विचारल्या जातं, का हो तुम्ही आतापर्यंत काही वारीला आले नाही, पण यावर्षी जरा तुम्ही वारीला आले, कसं काय हो? मग ते जे खरं आहे ते बोलून दाखवतो. तो म्हणतो, हे बघा काय आमच्या भावाला लग्न होऊन जवळजवळ 12 वर्षे झाले, पण मूलबाळ नाही. मग मी पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो आणि पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून पांडुरंगाला म्हटलं, पांडुरंगा जर माझ्या
बंधूला मुलगा झाला तर मी तुमच्या 5 वाऱ्या करीन, आणि योगायोगानं आमच्या बंधूला मुलगा झाला म्हणून 5 वाऱ्या करायलो. आता सांगा, देवाची भक्ती नाही का? हा, देवाची भक्ती नाही का? देवाची भक्ती आहे, पण कशा करता आहे? संसारातलं काहीतरी मिळावं म्हणून. पण याच्याकरता देवाची भक्ती करण्याची गरज नाही. कारण हे जे मिळत असतं, होत असतं, हे आदरस्थानं होत असतं, हे आपल्याला काहीला कल्पना नाही. आणि काहीला कल्पना जरी असली तरी त्यांना खरं वाटत नाही. आपला साधू संतांच्या शब्दावर अनेक विश्वास बसलाच नाही. महाराजांना स्पष्ट केलेलं आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती, आणि यावे काकुळती याशी. आता सगळं काही प्रारब्धाच्या हातामध्ये आहे. तुकाराम महाराजांना स्पष्ट केलं, अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. हे सगळं प्रारब्धाच्या हातात आहे बघा. मग याकरता आपण देवाची भक्ती करण्याची गरज नाही. हा, देवाकरताच माणसानं देवाची भक्ती करावी. देवाची या चाडी आळवावे देवा. मग देवाची भक्ती जर करायची झाली, धन मिळावा म्हणून का? देवाची भक्ती करायची मूलबाळ व्हावं म्हणून का? किंवा देवाची भक्ती ऐश्वर्य संपन्न व्हावा म्हणून का? नाही. याच्याकरता देवाची भक्ती करण्याची गरजच नाही. इथं मात्र ज्याच्या त्याच्या आदरस्थानं ज्याला त्याला कमी अधिक प्रमाणामध्ये सुख सुविधा मिळतच असतात. याच्याकरता देवाची भक्ती करण्याची गरज नाही. म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना, हा जो काही अर्थार्थी भक्त आहे तो माझी भक्ती करतो, पण संसारातले पदार्थ मिळण्याकरता. म्हणून भगवंतानं म्हटलेलं आहे, आरतू तो आर्थीचेनी व्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, तिजेनी तेजे तेने इच्छिजे अर्थ सिद्धी. म्हणून असा जो काही अर्थार्थी भक्त आहे तो अर्थाकरता माझी भक्ती करणारा आहे. आता त्याच्या पुढं पुन्हा दुसरा भक्त कोणता आहे तर आर्त भक्त. आर्त म्हणजे जेव्हा संकट येत असतं त्यावेळेला तो देवाची भक्ती करत असतो. आता दुसऱ्याचं सांगण्यापेक्षा माणसानं आपण आपलं सांगितलं पाहिजे. चारठाणला नवीन आलो होतो आणि 12 गाव ग्रुप केला होता भजना कीर्तना करता. 12 गाव ग्रुप म्हणजे समजा या ग्रुपमध्ये शेलू आहे. शेलू परिसरातले 11 लोक, 11 गावचे लोक, गायक वादक ऐकणारे शेलूला येत असत. मग कीर्तन करायचं, रात्रभर भजन करायचं, सकाळी द्वादशी सोडायची आणि आपापल्या जागेवर जायचं. बघ एकदा आता आम्हाला प्रत्येक एकादशीला जावंच लागत होतं. मग आम्हाला काय झालं, ते दगडचोप म्हणून गाव आहे, तिथं एकादशीचं 12 गाव ग्रुपची एकादश होती आणि आम्हाला गणेशपूरला उतरण्याकरता जवळजवळ रात्रीचे 9:30-10 वाजले होते. तिथं पाखरं पण नव्हते, तिथं माणसाचा प्रश्नच नाही. आणि पुन्हा अंधारी रात्र आणि गाडी घोडी काही नाही.
पायी जायचं एकटाच. मग आता काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. मग आम्ही काढली गळ्यातली माळ. कशातली? गळ्यातली माळ काढली आणि मग रामकृष्णारी 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 फडकन वाजलं. मागं पुढं काही मागं पाहायचं, पुन्हा रामकृष्णारी. 2-3 माळ मनी तर एकदाच वाढायची बघा. नाही, हे दिलं की नाही हा विनोद नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे. कारण त्यावेळेला वय लहान होतं आणि नेमकं आळंदीहून आलेलो होतो. मग जसा जसा फडकन वाजायचा आवाज यायचा तसे तसे माळीचे मणी जास्त वाढल्या जात होते. मग गावाजवळ गेल्याच्या नंतर टाळ पकवाजविण्याचा आवाज आला. महाराज बोलू लागलेले तर ते आवाज आला आणि मग मात्र खिशात माळ ठेवली बघा. आता ही देवाची भक्तीची ना, देवाचं नाम घेणं ही देवाची काय झाली? भक्ती झाली. कारण दुसऱ्या नंबरची भक्ती आहे. पहिल्या नंबरची भक्ती श्रवण आहे आणि दुसऱ्या नंबरची भक्ती कीर्तन आहे. आता आपण जनपूजन करण्याच्या पाठीमागचा हेतू आपल्यावर कोणतं संकट आलेलं आहे, आपल्यावर कोणतं संकट येऊ नये एवढ्याकरता आपण भक्ती केल्या जाते. आता हे तर आपलं उदाहरण झालं, पण भागवतातले प्रयत्न विफल झालेले आहेत. आणि एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 1000 वर्षे गजेंद्र हा पाण्यामध्ये राहिला. काय? गजेंद्र तो हाती सहस्र वरुषे जळा माझी नकरे पिढीलासे. महाराजांनी म्हटलेलं आहे 1000 वर्षे पाण्यामध्ये त्या गजेंद्राला राहावं लागलं. शेवटी सगळ्यांना सोडून दिलं आणि कोणीच राहिलं नाही. बघा, अशा वेळेला गजेंद्रानं सोंडीमध्ये एक कमळाचं फूल घेतलेलं आहे आणि सोंड वर करून कोण होईल तो ब्रह्मांड चालक आपणाची हाक देईल हाके. आणि मग भगवान त्या ठिकाणी थोडक्यामध्ये धावून आलेले आहेत आणि नकरापासून गजेंद्राची सुटका केलेली आहे. नकर म्हणजे काळ आहे. आध्यात्मिक विषय जर सांगायचा झाला, नकर म्हणजे काळ आहे आणि गजेंद्र म्हणजे जीव आहे. गजेंद्र म्हणजे जीव आहे. आता तुमच्या आमच्या नकरानं पाय पकडला बघा, गुडघे दुखणं. लक्षात आलं का? गुडघे दुखायले, काही काही म्हणते टोंगळे दुखायलेत. गुडघे दुखणं, घोटे दुखणं, समजायचं नकरानं पाय पकडला ही गोष्ट ध्यानात ठेवा आणि हे विसरता कामा नये. असा हा जो गजेंद्र आहे काळानं पाय पकडलेला आहे आणि मग शेवट देवाचा धावा केला. देव धावून आलेले आहेत आणि त्याच्यातून त्याची सुटका केलेली आहे. मग आता गजेंद्रानं देवाचा धावा केला म्हणजे भक्ती केली. पण कशा करता? संकटातून संकट निवारण व्हावा एवढ्या करता. द्रौपदी मातेनं देखील देवाचा धावा केलेला आहे. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तो आमोचा कैवारी, आले विघ्न निवारी. कृष्णा धावरे, ऐकोनी बहिणीची करुणा. आणि आला यादव राणा. आम्हाला शाळेमध्ये ही कविता पण होती बघा.
आता काही जे असतील 73-74 मधले मॅट्रिकला, त्यानं मात्र हे नक्की त्या कविता होती किंवा तुकाराम महाराजाने देखील म्हटलेलं आहे, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला, दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. त्यावेळेला द्रौपदी ही संकटामध्ये सापडली होती. दुःशासनानं लग्न करण्याचं ठरवलेलं आहे आणि साडी ओढू लागलेलं आहे. अशा वेळेला देवाचा धावा केला. काय महाराज म्हणता, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी याला. देव धावून आलेले आहेत आणि आल्याच्या नंतर मध्ये देवा उशीर का केला? म्हणजे मी उशीर नाही केला. म्हणजे मग तुझ्यामुळं उशीर झाला. म्हणजे माझ्यामुळं काय उशीर झाला? तू धावा केला, पण काय म्हणून धावा केला? म्हणजे द्वारकेच्या राया. आता वास्तविक पाहिलं तर मी हृदयामध्येच आहे ना. एरवी सर्वांचे हृदय देशी, मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धीस पुरे आहरणीसी, ते वस्तुगामी. भगवान म्हणतात, मी सगळ्याच्या हृदयामध्ये आहे. मग तू जर हृदयाच्या राया म्हणली असती तर मी इथंच प्रगट झाला असतो. पण तुला माहिती नाही, तुझ्यापासून मला द्वारकेला जावं लागलं आणि द्वारकेहून पुन्हा तुझ्याजवळ यावं लागलं, म्हणून उशीर झाला. वेळ का सखया लावी आला. आणि तिथं आल्याच्या नंतर मग भगवंतानं वस्त्र पुरवले नाही, तर स्वतः भगवान वस्त्र अवतार घेतलेला आहे. आणि वस्त्र अवतार घेऊन त्या द्रौपदीची लाज राखलेली आहे. थोडक्यामध्ये आपल्याला सांगायचं झालं, द्रौपदीनं देवाची भक्ती केली म्हणजे धावा केला. पण काय म्हणून धावा केला? देवाची प्राप्ती व्हावा म्हणून धावा केला का संकट निवारण व्हावं म्हणून धावा केला? आणि खरं सांगायचं का, जर देवाचं नाव घेतलं ना तर इच्छा न ठेवता देखील आपोआप संकट निवारण होतात. बघा, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. माणसाचा विश्वासच बसत नाही हो. विश्वासच बसत नाही. देवाचं नाव घेतल्यावर संकट निवारण होतं हे आणि आपला विश्वास बसतच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाचं नाव घेतलं की नक्की संकट मात्र राहतच नाही. मग याच्याकरता संकट निवारण का होण्याकरता देवाची भक्ती करायची गरज नाही, तर संकट निवारण न होण्याकरताही जरी आपण देवाची भक्ती केली तरी सहजच आपली संकट निवारण होतात. आता पांडवांना सांगा, संकट निवारण होण्याकरता भक्ती केली का देवाकरता भक्ती केली? देवाकरता भक्ती केली, पण त्यांचे संकट निवारण झाले की नाही? मग संकट निवारण व्हावं म्हणून भक्ती करायची गरज नाही. देवाकरता तुम्ही भक्ती करा. देवाकरता भक्ती केली म्हणजे निश्चितच संकट आपोआपच निवारण होत असतं. कारण तुका म्हणे हा तो कृपेचा सागर आणि नामासाठी पार पाववील. म्हणून सांगण्याचा तात्पर्य अर्थ चाललेला आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, हे दोन जे भक्त आहेत, एक अर्थार्थी भक्त आहे, तोही पैशाकरता माझी भक्ती करणार आहे. दुसरा जो काही आर्त भक्त आहे तो संकट निवारण करण्याकरता
माझी भक्ती करणारा आहे. पण तिसरा जो काही भक्त आहे ना, तर तो माझ्या प्राप्तीकरता मात्र माझी भक्ती करणार आहे. कोणता भक्त? ज्याला जिज्ञासू भक्त असं म्हटल्यार, जिज्ञासू भक्त हा केवळ माझ्या प्राप्तीकरताच माझी भक्ती करतो. महाराजांना एका ठिकाणी म्हटलेलं आहे, कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, आईसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, कै हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल वर्म, मनोनी श्रम वाटतसे. महाराज म्हणतात, कै मी उद्धार पावे, माझं कल्याण केव्हा होईल, असं तुकाराम महाराज देवाला म्हणायला लागलेले आहेत. आणि ही इच्छा निर्माण होणं तेवढं सहजासहजी सोपं नाही बघा. ही इच्छा केव्हा निर्माण होते? परमात्मा प्राप्तीची म्हणा, किंवा कल्याणाची म्हणा, किंवा उद्धाराची म्हणा. देवप्राप्ती म्हणा, कल्याण म्हणा, किंवा उद्धार म्हणा, जरी समजा वाक्य वेगवेगळे असले तरी सगळ्याचा अर्थ एकच, सिद्धांतामध्ये अर्थ एकच होतो. देवाच्या प्राप्तीकरता देवाची भक्ती करणारे हे साधक लोक आहेत. बघा, अशी इच्छा आपल्याला निर्माण झाली का? जसं ऐकण्याची इच्छा निर्माण झाली, बरोबर आहे, आपल्याला ऐकण्याची इच्छा निर्माण झाली, तशी उद्धार व्हावा ही आपल्याला इच्छा निर्माण झाली का? आता प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं सांगावा, खरंच मला परमात्मा प्राप्तीची इच्छा झालेली आहे. माणसाला अनेक इच्छा निर्माण होतात, पण परमात्मा प्राप्तीची इच्छा निर्माण होत नाही. परमात्मा प्राप्तीची इच्छा निर्माण का होत नाही? कारण त्याचं कारण एवढंच आहे, हे आपल्याजवळचं गबाळ जोपर्यंत नाहीसं होत नाही तोपर्यंत परमात्मा प्राप्तीची इच्छा होऊ शकत नाही. म्हणून तर साधू संतांना सांगितलेलं आहे, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, आणि येऊनी गोपाळ राहे तेथे. जसं सूर्यदर्शन केव्हा होईल? ढग नाहीशो, ढग बाजूला होतील तेव्हाच. ढग आहे तोपर्यंत सूर्यदर्शन होत नाही, आणि ढग राहिले नाही तर मग सूर्यदर्शन होत असतं. तसं दोष म्हणा, विकार म्हणा, हे ढग अंतःकरणामध्ये आहेत. हे जोपर्यंत नाहीसे होणार नाही तोपर्यंत परमात्मा प्राप्तीची इच्छा निर्माण होणार नाही, आणि परमात्मा आहे असं आपल्याला ज्ञानही होणार. परमात्मा असूनही परमात्म्याचं ज्ञान आपल्याला होणारच नाही. म्हणून इच्छा ही केव्हा निर्माण होत असते? तर महाराजांना सांगितलं, मलदोष, विक्षेप दोष, आवरण दोष हे जेव्हा निवृत्त होईल त्याच वेळेला आपल्याला परमात्मा प्राप्तीची इच्छा होऊन परमात्मा प्राप्ती होईल बघा. म्हणून तात्पर्य अर्थ चालला, माझ्या प्राप्तीकरता माझी भक्ती करणारा हा साधक भक्त आहे किंवा जिज्ञासू भक्त आहे. आता चौथा जो भक्त सांगितलेला आहे, ज्याला ज्ञानी भक्त म्हटलेला आहे. आता ज्ञानी भक्ताला कोणतंही कर्तव्य राहिलेलं नसतं. ज्ञानोबरायांनी स्पष्ट केलेलं आहे, ज्ञानिया पुरुषा कृते करो सरले देखा, आईसा अनाथाचा सखा बोली लातो. स्वतः भगवंतानं स्पष्ट केलेलं आहे,
जो ज्ञानी भक्त आहे त्या ज्ञानी भक्ताला कोणतं कर्तव्य कर्म करण्याची गरज राहिलेली नसते. कारण नाथ महाराजांना हरिपाठामध्ये स्पष्ट केलेलं आहे, जे जे दृष्टी दिसे पुढं काय ते ते हरिरूप आणि पूजा ध्यान जप त्याशी नाही. ज्याला सगळ्या भूतामध्ये सर्वामध्ये परमात्मा दिसतो त्याला पूजा म्हणा, ध्यान म्हणा, जप म्हणा, तीर्थयात्रा म्हणा, काही करण्याची गरज राहत नाही. पूजा ध्यान जप त्याशी नाही. कोणाला नाही? ज्याला सगळ्यामध्ये परमात्मा दिसतो आणि सगळ्यामध्ये परमात्मा आहे पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही. तो म्हणता सगळ्यामध्ये परमात्मा आहे म्हणता, पण तो कशा पद्धतीनं आहे? तर एक गोष्ट ध्यानात ठेवा, सगळ्यामध्ये चेतनाता आहे की नाही? आता चेतनता याला दुसरं नाव आपण कळणे म्हणा किंवा ज्ञान म्हणा. चेतनता, कळणेपणा आणि ज्ञान. मग आता एक सांगा, आपल्याला कळत नाही का? कळत नाही? कळत नाही का? कळतं ना. कळणं हे परमात्म्याचं स्वरूप आहे. कळणं हे परमात्म्याचं स्वरूप आहे. मग आता आपल्या अंतःकरणामध्ये कळणेपणा आहे म्हणजे परमात्मा आहे. मग जसं मानवामध्ये कळणेपणा आहे तसा पशुमध्येही कळणेपणा आहे, पक्ष्यामध्येही कळणेपणा आहे, किडामुंगीमध्येही कळणेपणा आहे. मग कळणेपणा कुठं नाही? मानवामध्ये कळणेपणा आहे, पशुमध्ये कळणेपणा आहे, पक्ष्यामध्ये कळणेपणा आहे, किडामुंगीमध्ये कळणेपणा आहे किंवा ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत कळणेपणा आहे. आणि कळणं हे परमात्म्याचं स्वरूप आहे. काय? कळणेपणा हा परमात्म्याचं स्वरूप आहे. या दृष्टीनं साधू संतांना म्हटलं, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जान माझा. किंवा जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. किंवा पुन्हा दुसऱ्या दृष्टीनं जरी आपण विचार केला, आता एक सांगा, हे सगळं निर्माण कोणी केलं? हे 84 लाख योनी कोणी निर्माण केली? कोणी केली हो? काय म्हणले? ऐकून नाही आलं. परमेश्वरानं केलं ना. मग आता परमेश्वरानं जर सगळं निर्माण केलेलं आहे तर मग आता हे सगळं परमेश्वराचं झालं ना. परमेश्वरापासून निर्माण झालं ना. मग जे परमेश्वरापासून निर्माण झालेलं असतं ते परमेश्वराचंच असतं का दुसऱ्याचं असतं? कोणाचं? परमेश्वराचंच आहे. अहो, परमेश्वराचं आहे म्हणण्यापेक्षा परमेश्वरच आहे.
परमेश्वराचं म्हणण्यापेक्षा परमेश्वरच आहे, परमात्माची परी दुसरा, असं महाराजांना स्पष्ट केलेलं आहे. कारण देवानं निर्माण केलं ना, कशावरून? एक दोन आपल्याला प्रमाण देता येतील. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, आईसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत. महाराजांनी म्हटलेलं आहे विश्वाचा जनिता म्हणजे या विश्वाला निर्माण करणारा कोण आहे? एक परमात्माच आहे. किंवा पुन्हा निळोबरायची गोळण आहे, एकी एकटाची आसोनी एकला आणि विश्वी विश्वाकार होऊन या ठेला. किंवा पुन्हा महाराजांचं प्रमाण आहे धरी येली सोंगे आवगी येणे पांडुरंगे. ब्रह्मदेवाचा गर्वहरण करण्याकरता परमात्म्यानं एक लीला केलेली आहे. काय लीला केली? भगवंतानं गाई गोपाळ आणि वासरं घेऊन हे वृंदावनामध्ये गेलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी मधुमंगल नावाच्या मुलाच्या तोंडाला ताक चिटकलेलं होतं पेता पेता. मग ते भगवंतानं तोंड चाटलं, ते ब्रह्मदेवानं पाहिलं. आणि ब्रह्मदेव म्हणतात, लोक तर म्हणते हे भगवंताचा अवतार आहे, हे तो कोणाचंही उष्ट खालं आणि कोणाचे तोंड चाटायले, खरंच देव आहे का? परीक्षा पाहावी. परीक्षा पाहावी म्हणून वासरं लांब गेलेले होते. मग भगवान वासरं न्याला आणायला गेले, तोपर्यंत गोपाळ घेऊन गेले ब्रह्मदेव. बरं गोपाळाला पाहायला आले तर वासरं घेऊन गेले. मग देवानं अंतर्ज्ञानानं पाहिलं, म्हणजे आपलंच पोरग हे, पण आपली परीक्षा पाहले. आपलंच पोरग हे पण आपली परीक्षा पाहा लागलं. म्हणून भगवंतानं काय केलं, स्वतःच वासरं झाले आणि स्वतःच गोपाळ झाले. बघा, असे निर्माण केले नाही. आता कोणी निर्माण केले म्हणतात, वासरं निर्माण केले म्हणतात, गोपाळ निर्माण केले म्हणतात. वासरं गोपाळ निर्माण केले नाही, तर स्वतःच भगवान वासराच्या रूपानं प्रगट झाले आणि गोपाळाच्या रूपानं प्रगट झालेले आहेत. आणि मग पुढं जवळजवळ म्हणजे आता काय चाललं म्हणून ब्रह्मदेव पाहायला आले, तर वासराला वासरं आहेत आणि गोपाळाला गोपाळ आहेत. म्हणजे आपण खाली आल्यावर वरून आणले का काय म्हणून वर पाहायला गेले, तर वरही वासरं आणि गोपाळ आहेत. परत पुन्हा खाली आले. खाली आल्याच्या नंतर देवानं ब्रह्मदेवाचं रूप धारण केलं. कोणाचं? ब्रह्मदेवाचं रूप धारण केलं. आणि त्या नौकराला सांगितलं, हे बघा, आजकाल म्हणजे हे ब्रह्मदेवाचे रूप घेऊन काही ब्रह्मदेव इकडं तिकडं फिरायलेत. यदा कदाचित इथं जर असा कोणता एखादा ब्रह्मदेव आला तर त्याला मात्र मागं पुढं पाहू नका. मागं पुढं पाहू नका म्हणजे तुमच्या लक्षात आलं. आणि मग देवरूपी ब्रह्मदेव सिंहासनावर जाऊन बसले आणि खरे ब्रह्मदेव दरवाज्यात आले. ते दरवाज्यातून आपल्या सिंहासनाकडे चालले की त्या नौकरांनी अडवलं. बोले कुणीकडे निघाले? कुणीकडे निघाले म्हणजे तुम्हाला कळालं नाही का मी कोण आहे? ते म्हणले तुझ्यासारखे असे 56 ब्रह्मदेव पाहिलेत. माग होतो का दाखवायची? चांगला हाणला बघा.
आता कसा हाणला इथं तुम्हाला काय सांगा होय, पोरायमध्ये सांगत असतो कसा हाणला तर. थोडक्यामध्ये ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की हे आपला बापच बसलेला आहे. मग त्यांची क्षमा याचना केली, पूजा अर्चा केलेली आहे, आपल्याला तो विषय सांगायचा नाही. धरी येली सोंगे आवघी येणे पांडुरंगे. मग स्वतः भगवान कृष्ण गोपाळ झालेले आहेत, भगवान स्वतः वासर झालेले आहे. त्याचप्रमाणे भगवान हे विश्वरूपानं प्रगट झालेले आहे. काय भगवान हे विश्वरूपानं ते प्रगट झालेले आहेत. म्हणून आपण विश्वाला आणि देवाला वेगळं समजण्याचं कारण नाही, कारण विश्व हाच देव आहे. बघा तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलेलं आहे. काय केलं स्पष्ट केलेलं आहे, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनासे दर्शने, पापनासे दर्शने. तर तुकाराम महाराजांना पण स्पष्ट केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझा अनुभव आहे, विश्व हाच देव आहे. आता त्याच्याकरता साधं आपल्याला जर उदाहरण द्यायचं झालं, काय घटच माती आहे. घट माहिती आहे ना, काय घटच माती आहे. याबद्दल कोणाला शंका? हा अहो घटच माती आहे, पण काही म्हणते ना आम्हाला घटच माहिती नाही. हा एक आपल्या मुलाला सहज विचारलं प्रवचनात पाठामध्ये, ते म्हणलं घट म्हणजे काय रे? ते म्हणलं महाराज घट म्हणजे घटवरण. पोरं पुन्हा मोकळं बोलतात, उत्तर देणं हो का येऊ का न येऊ, त्यालाच काय संकोच वाटत नाही, काहीच वाटत नाही. मग आता घट म्हणजे वरण का? घट म्हणजे गाडगं किंवा तांब्या, गाडगं म्हणा तांब्या म्हणा. आता गाडगं हे मातीच आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? हा काही संशय? कारण मातीचे ना, माती काय आहे? कारण मातीपासूनच गाडगं बनलेलं आहे, आणि मातीपासून गाडगं बनलेलं असल्यामुळं ते गाडगं नसून ते मातीच आहे. तसं परमात्म्यापासूनच हे विश्व निर्माण झालं, किंवा परमात्माच विश्वरूपानं प्रगट झालेला असल्यामुळं विश्व हे परमात्माच आहे. असा ज्याला अनुभव येतो त्याला ज्ञानी भक्त म्हटलेला आहे. ज्ञानोबाराईनं देखील ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगितलं. हे समस्तई श्री वासुदेवो आयशिया प्रतीती रसाचा उतला भाऊ, मनोनी भक्ता माझी रावो ज्ञानिया तोचे. तो भक्ताचा राजा आहे बरं का. ज्ञानी भक्त हा सगळ्या भक्ताचा तो राजा आहे. म्हणून तर ज्ञानोबारायला राजा असं म्हटली की नाही. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे. मज पामराये काय थोरपण, पायेची वाहन पायी बरी. तात्पर्य अर्थ आहे, ज्ञानोबराय हे
सर्वांचे ज्ञान्यांचे सर्व ज्ञान्यांचे राजे आहेत. तसं भगवान देखील म्हणतात, असा जो काही ज्ञानी भक्त आहे तो सर्वांचा राजा आहे. हे समस्त ये श्री वासुदेव आईश्या प्रतीती रसाचा उतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो ज्ञानिया तोचे. आणि असे ज्ञानी जरी भक्त असले तरी ते माझी भक्ती करतात. ज्याला वाक्य आलेलं आहे, शिवो भूत्वा शिवम यजत. शिवो भूत्वा शिवम यजत म्हणजे स्वतः शिव होऊन ते शिवाची म्हणजे परमात्म्याची भक्ती करतात, त्यांनाच ज्ञानी भक्त असं म्हटलं आहे. भगवान म्हणतात, अर्जुना असे जे काही 4 भक्त आहेत ते माझी भक्ती करतात, पण उद्देश त्यांचा मात्र वेगळा असतो. म्हणून आपल्या सर्वांना हात जोडून एवढीच विनंती आहे, आपला परमार्थ करण्याच्या पूर्वी आपला उद्देश काय आहे ते अगोदर ठरवा. बरं का? काय परमार्थ करण्याच्या पूर्वी आपण जी काही साधना करतो ते साधना करण्याच्या पूर्वी आपला उद्देश काय आहे ते अगोदर ठरवा. मग आता उद्देश कोणता असावा? मुलगा व्हावा म्हणून उद्देश असावा, धन मिळावा म्हणून उद्देश असावा. आता आम्हाला खाली येऊन बोलता येत नाही, मग काय उद्देश असावा? फक्त देवप्राप्तीचा उद्देश असावा. आणि एक वाक्य सांगायचं का, सगळं प्राप्त झालं म्हणजे देव प्राप्त होत नाही, पण देव प्राप्त झाल्यावर सगळं प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या सर्वांचा उद्देश परमात्मा प्राप्तीचा व्हावा आणि त्या पद्धतीनं आपली वाटचाल होऊन आपलं जीवन कृतार्थ व्हावा अशी भगवतचरणी प्रार्थना करून झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, जोग महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, केशवराज बाबासाहेब महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पण करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तु आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणिजात वर्षक सत मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरुंचे आरब चेतना चिंतामणीचे गाव बोलती जय अर्णव पियुषांचे चंद्रमेधे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नि तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेजी एतमने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
केशवराज बाबासाहेब भारत माता की. भाविक भक्तो, आज ज्यांची प्रवचन सेवा आपण श्रवण केली ते हरिभक्त परायण नामदेव महाराज चारठाणकर. आपल्या या परिसरातलं वारकरी संप्रदायाचं एक मोठं वैभव आहे. संत कोणाला म्हणावं, संत पदाला कोणाला जावं, तर मला तरी असं वाटतं की नामदेव महाराजांकडे पाहून संत तिथं ओळखावं. महाराजांनी आज भक्ताचे प्रकार सांगताना अर्थार्थी भक्त सांगितले. मी बाबांच्या संपर्कात खूपदा असतो आणि 2 प्रसंग मला आठवले. 3 वर्षापूर्वी संजय महाराज पाचपोर यांचं रामायण होतं आणि त्या मंडपाची उभारणी सुरू होती. मंडपाच्या उभारणीच्या ठिकाणी आकात महाराज, मी आणि रामेश्वर भाऊ आपण 3-4 जण होतो. आणि तेवढ्यात तिथं JCP आली, त्याचं काहीतरी काम होतं आणि एक विद्यार्थी येऊन म्हणला, बाबा JCPला 600 रुपये द्यायचे. तर बाबा म्हणले, आमच्या पैसे कुठं खिसा आहे, आमचा खिसा केला. अंगावरती धोतर आहे आणि वर उपरण आहे, बाबाच्या शर्टला खिसाच नाही आहे, खिसाच नाही आहे. आमचं गेलं म्हणले तिकडे पुढं. आत्ता 8 दिवसापूर्वी थोरात बापूंच्या घरी बाबा आलते, त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, बाबा जेवणाच्या पूर्वी असा एक प्रयोग आहे तो करा, साखरेचे वगैरे आजार आता कमी व्हायलेत. त्यांनी सगळं ऐकलं. म्हणले, आम्हाला कुठून घडले गुरुजी, कुठून काकडी खा रोज, कुठून टमाटर खा रोज, आम्ही माधुकरी मागून खातो. माझ्या डोळ्यात पाणी आलं. आज महाराष्ट्रभर ज्यांच्या 41 वारकरी शिक्षण संस्था आहेत, तो महात्मा म्हणतो की आम्ही माधुकरी मागून खातो, आम्हाला कुठूनही आहार मिळेल. त्या दिवशी दिवसभर नाही कर मला की महाराज कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं, तर बाबांना म्हणावं. निस्वार्थपणे भागवत धर्माची सेवा बाबा करतात. आणि तुम्हाला एक सांगू का, तुम्ही पंजाबमध्ये गेलात आणि म्हणलात मी परभणी जिल्ह्यातला आहे, नामदेव महाराजांच्या जिल्ह्यातला आहे, तर तुम्हाला ते खूप मान देतात. पण तुम्ही पंढरपूरला गेलात तर फक्त एवढंच म्हणा, नामदेव महाराज चारठाणकरच्या जवळचं आहे, तुमचं सगळं काम झालं. एवढी बाबांची ओळख, एवढ्या बाबांचा प्रभाव हा महाराष्ट्रभर आहे आणि स्वार्थपणे बाबांची सेवा आहे. 18 वर्ष बाबांची सेवा आहे. पहिल्या वर्षीपासून ते बाबांची सेवा सुरू आहे. म्हणून म्हणलो संत बाबांपाशी ओळखावा. आजच्या प्रसादाची सेवा श्रीनिवास काबरा यांची होती. बाबा आज पारायणाला प्रारंभ झाला. हरिभक्त परायण गुलाबराव लहाणे गुरुजी हे आपले वाचक आहेत. बाबांच्या शाळेत 41 शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाला पगार नाही आहे, म्हणजे ते घेत नाहीत, बाबा देत नाहीत असं नाही. ते आपल्या संस्थेसारख्या संस्था नाही. जे विद्यार्थी झाले ते शिक्षक होतात आणि भागवत धर्माचं कार्य करतात. तसं इथंही बाबा तुमच्या आशीर्वादानं सुरू आहे. आज पारायण सुरू झालं. 40 भक्त आज होते सकाळी पारायणाला. उद्या कदाचित अजून वाढणार आहे. उद्या एक प्रवचन सेवा ज्यांची आहे, तत्पूर्वी एक सूचना की आपण आज 7 इतके रमलोत की तुम्हाला लक्षात नाही की शनिवारी आपली समाप्ती आहे. आता शेवटचे 7 दिवसाला सुरुवात झाली. आजपासून शनिवारी आपल्याला महाप्रसाद करायचा आहे. तुमच्यासमोर इथे एक लाल पेटी ठेवली आहे. अन्न समर्पण आपण महाप्रसाद करतो. त्या महाप्रसादासाठी जी काही आपली इच्छा असेल, जी काही आपली ताकद असेल, जे काही आपला संकल्प असेल, तो त्या पेटीत टाकायचा. कोणाच्या हातात द्यायचा नाही, त्या पेटीत टाकायचा. ही सूचना पुन्हा दिल्या जाणार नाही.
ही आजची पहिली आणि शेवटची सूचना. त्यात जे धन जमल त्यातून आपला गोपाळकाला होणार आहे. बाबा असे लोक आहेत की 15 दिवसापासून रोज म्हणतात पंगत पूर्ण माझी. आम्ही म्हणलो नाही. आमच्याकडं मोलमजुरी करणारी माणसं आहेत, व्यापारी ही माणसापर्यंत. त्यांना रुपया दिला तरी आमचा गोपाळकाला आहे. मग ज्याला जे समर्पण आहे ते उद्यापासून त्या पेटीमध्ये समर्पण करायचं. त्यातून महाप्रसाद होईल. उद्याची प्रवचन सेवा हरिभक्तपरायण डॉक्टर सचिन परब, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रवचनकार आहेत. भारतभर नव्हे जगभर ज्यांचं विविध विषयावर व्याख्यान चालते, त्यांचा उद्याचा प्रवास विमानाने राजस्थान ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते सेलू त्यांचाच वाहन आहे. कारण आपल्या तसं बाबापाशी किस्सा नाही तसं आपल्यापाशी किस्सा नाही आहे. स्वतःच्या खर्चानं ते इतकं दुरून येत आहेत. आपण उद्याही अशीच सेवा घेणार आहोत. उद्याच्या प्रसादाची सेवा वसंत आर्वीकर सर, उद्या रात्री बरोबर 8 वाजता. रामकृष्ण.